मला येऊन भेटून 8 दिवस झाले, पण ह्यांनी तर भेटून 3-4 महिने झाले ना साहेब. आम्ही डायरेक्ट सीओ साहेबालाच भेटत होतो. डायरेक्ट सीओ साहेबाला म्हणत होतो की साहेब, म्हणून म्हणलं सीओ साहेबालाच भेटावं लागणार आहे. कारण आता ह्यांनी काय म्हणायला लागले, सीओ साहेबाला विचारा, माझा काय प्रश्न नाही. आता तुम्ही म्हणायला लागला ना, आता सीओ साहेबालाच भेटणार, आम्ही थांबतो. आता ऐका की साहेब, आता तुम्ही म्हणला आमचा प्रश्न नाही. साहेब ऐका की साहेब, आपण एवढे सगळे लोक हो साहेब ऐका की तुम्ही तर म्हणला की तुम्ही आधी माझ्यापाशी आला ना. साहेब जिल्हा परिषद सीईओ कार्यालयासमोर प्रहारचे अनोखे आंदोलन. विद्यार्थ्यांच्या वेशभूषेत प्रहारचे कार्यकर्ते. सोलापूर जिल्हा परिषदेत प्रहारच्या कार्यकर्त्यात आणि शिक्षण अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक. शिक्षण मंत्री दादा भुसेंवर व्यक्त केला संताप. सोलापुरात आरटीई शिक्षणाचा बोजवारा उडवलेला आहे. शासन नियमानुसार 25% विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देऊन शासनाकडून विद्यार्थ्यांच्या नावे लाखो रुपयांचं अनुदान लाटण्याचं काम सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या नावावर कोट्यावधी रुपयांचं अनुदान शैक्षणिक संस्था घेत आहे. मागील 8 महिन्यापासून सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांबाबत पत्रव्यवहार करूनही जिल्हा शिक्षण अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. याचा विरोध करत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शालेय वेशभूषा परिधान करून जिल्हा प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनानंतर प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी आणि शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्यात शाब्दिक चकमक झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची मोठी फौज सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सकाळपासून तैनात करण्यात आली. बोला सर, आज तुम्ही विद्यार्थ्यांच्या वेशभूषेत येऊन शिक्षणाधिकारी यांच्याशी संवाद साधलेला आहे, एक प्रकारचं अनोखं आंदोलन केलेलं आहे, तर काय 25% आरटीई अंतर्गत ज्या ज्या सोलापूर शहर असतील किंवा जिल्ह्यात असतील, महाराष्ट्र राज्यात जे काही शाळा असतील त्या शाळांची चौकशी करणं गरजेचं आहे. 17,625 रुपये काहीतरी फी शासन आरटीई अंतर्गत जे विद्यार्थी आरटीई अंतर्गत भरती करतात शाळेमध्ये शासनाकडनं ते फी जमा करतात. पालकांकडनं सुद्धा हे काही 5,000, 10,000, 15,000 अशी फी जमा करून हे सरळ सरळ शासन आणि पालकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं कामकाज जे काही आहे ते शाळा प्रशासनाचं चालू आहे. 8 शाळांचे सरळ सरळ आम्ही नावं दिलं होतो, ती चौकशी करा म्हणून आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम साहेबांना सांगितलं, शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितलं. 8 दिवस त्यांना भेटून झाले. वेळोवेळी जवळजवळ 2-3 महिने हा पाठपुरावा करत आहे. प्रहार जनशक्ती पक्ष असेल किंवा आमचे अनुयायी असतील, आमचे सहकारी मित्र असतील काय, तर हे दादा भुसे हे झोपलेत का? महाराष्ट्र राज्याचे जे काही शिक्षण मंत्री आहेत, एवढा मोठा भ्रष्टाचार चालू आहे. कुठल्या शाळेची व्यवस्थितरित्या चौकशी करत नाहीत. शासनाचे पैसे 17,000 लगेच त्या शाळेच्या अकाउंटवर जमा करतात. वेळोवेळी विद्यार्थी असतील, विद्यार्थ्यांचे पालक असतील, त्यांच्याकडनं माया जमा करतात आणि शासन आणि प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करतात. अशा पद्धतीचं कामकाज शाळा प्रशासनाकडून चाललेलं आहे. त्याचा निषेध म्हणून आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने खाकी पॅन्ट असेल, शाळेची वेशभूषा आणि पांढरा शर्ट घालून आम्ही सॅक वगैरे अडकून विद्यार्थ्यांच्या वेशात आज आंदोलन केलेलं आहे. याच्या नंतरचं आंदोलन सनी देओलचा जो पिक्चर आहे, दुनिया मांगे तो बुरा गोली मारो, ते पिक्चर आहे बघा कॉलेजचा, त्या टाईप आम्ही आंदोलन करणार शिक्षणाधिकाऱ्याच्या याच्यावर. कादर शेखना सांगतो मी की कृपया यापुढे कुणालाही सांगणार नाही किंवा अलर्ट करणार नाही. आपलं तोंड 100% काळं केलं जाईल, या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद. शिक्षणाधिकारी सांगितले बाबा, संबंधित जंगम साहेबांनी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक समिती नेमलेली आहे. त्या समितीचा अहवाल जोपर्यंत येत नाही किंवा जोपर्यंत समिती पूर्ण चौकशी करत नाही असा त्यांनी वेळ मागून घेतलेला आहे. तुम्ही कालच म्हणजे आठवडाभर आम्हाला भेटला असं म्हटलं, ते अजून एक आठवडाभराचा 8-10 दिवसाचा वेळ दिलेला आहे. पोलीस प्रशासनाने यामध्ये मध्यस्थी केलेली आहे. यामध्ये पोलीस प्रशासनाला मी आभार मानतो आणि भविष्यात हे आंदोलन फार मोठ्या प्रमाणात मग आमच्या प्रहार स्टाईलने केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.